मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंधांची संख्या ही अकबर आणि बिरबलची गोष्ट. एक दिवस अकबरने बिरबलला विचारले, बिरबल, पूर्ण विश्वात कोणाची संख्या अधिक आहे? जे लोक बघू शकतात त्यांची की जे अंध आहेत त्यांची? बिरबल बोलला, महाराज, या वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे मला शक्य नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की विश्वात बघू शकणाऱ्यांपैकी अंधांची संख्या अधिक असेल. अकबरने बिरबलला सांगितले, तुला तुझे म्हणणे सिद्ध करावे लागेल. बिरबलने हसत हसत अकबरचे आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी बिरबल बाजाराच्या मधोमध एक न विणलेली लाकडी खाट घेऊन बसला आणि ती विणायला सुरुवात केली. आजूबाजूला दोन माणसं कागद व पेन घेऊन बसली होती. इथे काय होत आहे ते बघण्यासाठी थोड्या वेळात तिथे गर्दी जमू लागली. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने बिरबलला एक प्रश्न विचारला, बिरबल, तुम्ही हे काय करत आहात? बिरबलच्या दोन्ही बाजूला बसलेले माणसं अशा प्रश्न विचारणाऱ्यांचे नाव विचारून ते लिहित होते. जेव्हा अकबरला ही गोष्ट समजली की बिरबल भर रस्त्यात खाट विणत आहे, तेव्हा लगेच अकबरही तेथे पोहोचला व त्यानेही तोच प्रश्न विचारला, हे तू काय करत आहेस? अकबरच्या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता बिरबलने आपल्या बाजूला बसलेल्या एकाला बादशाह अकबरचे नाव लिहिण्यास सांगितले. तेव्हा अकबरने त्या माणसाच्या हातातील कागदाचा गठ्ठा घेतला. त्यावर लिहिलेले होते, अंध लोकांची यादी. अकबरने बिरबलला विचारले, या यादीत माझे नाव का लिहिले आहे? बिरबल बोलला, महाराज, आपण बघितले की मी खाट विणत आहे, तरी पण तुम्ही मला प्रश्न केला की मी काय करत आहे? अकबरने बघितले की बघू शकणाऱ्या लोकांच्या यादीत एकही नाव नव्हते. या उलट अंध लोकांची यादी पूर्ण भरलेली होती. बिरबल बोलला, महाराज, आता तर तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असाल की विश्वात अंधाची संख्या जास्त आहे. बिरबलच्या या चतुराईवर अकबरने स्मित हास्य केले.